मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी आलेलो एअरपोर्टला. किती वाजले? रात्री किती वाजले? अडीच वाजता आलेलो एअरपोर्टला. आणि दीपक, सुप्रिया आणि भाग्या आणि आपला मित्र मला जेवढं कमी घेशील तेवढं महेश आणि मयुरी नवीन कपल आहेत. आता आम्ही चाललोय फिरायला. कुठे चाललो ते तुम्हाला कळेल पुढे गेल्यावरती. आता आपण जरा एंट्री करूया आतमध्ये. तर आता आम्ही एअरपोर्टमध्ये एंट्री केलेली आहे. आता बोर्डिंग, आता ते हे घ्यायचं, बोर्डिंग घ्यायचं आपल्याला. चला, बोर्डिंग पास घेतलेलं आहे फ्रेंडकडून. आता इथं आपल्याला बॅगा चेकिंगला द्यायच्या आहेत. लगेजमध्ये जातील बॅगा आपल्या. आणि आपले सगळे इथे माणसं येत आहेत. आता नवीन नवरदेव एंट्री करतो आहे एअरपोर्टमध्ये. मयुरी फर्स्ट टाईम येणार आहे प्लेनने. चलो, आलेला आहे फायनली एअरपोर्टच्या आतमध्ये. आता गेट नंबर 45 आपल्याला जायचं आहे. आणि हा असा आपला मुंबईचा एअरपोर्ट. आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. आपला मित्र महेश, दीपक आणि हे आपल्या मागून येतात महिला मंडळी. तर आता जाऊया पुढे. गेट नंबर 45 आपल्याला जायचं आहे. चला, बसमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता ही बस आम्हाला प्लेनमध्ये घेऊन जाईल. विमानात आता आम्ही इथून जाणार. बसने आम्ही आता आलो आणि इथं हा प्लेन आहे. आता इथून आम्ही एंट्री करू. इथं लाईन लागलेली आहे आणि इथं थोडंसं फोटो सेशन चालू आहे. चला, आता आतमध्ये एंट्री करूया. आतमध्ये एंट्री करतोय. चला, एंट्री केलेली आहे आतमध्ये. सभी यात्रियों से निवेदन है कि वे शीघ्र ही अपने स्थान पर बैठ जाएं ताकि हम समय पे उड़ान भर सकें. चला, आता आम्ही आलो प्लेनमध्ये बसलो आहोत. आणि हिला विंडो सीट, तिन्ही महिलांना विंडो सीट मिळाली आहे. तर मित्रांनो, आता आम्ही बसलो आहोत प्लेनमध्ये. म्युझिक चालू आहे आणि आपले सगळे मित्र पार्टी बसले आहेत. आणि आता थोड्याच वेळात आपलं हे चालू होईल प्लेन. मयुरी, तुला कसं वाटते पहिल्यांदा बसलेस तर? खूप भारी वाटते मला. खूप भारी वाटते. माझी फर्स्ट फ्लाईट आहे ना? महेश, तुला कसं वाटतं? मला पण खूप भारी वाटते. माझी फर्स्ट फ्लाईट आहे, माझ्या बायकोची फ्लाईट फर्स्ट आहे म्हणून मला पण भारी वाटते. त्याच्या पोटात गोळा आहे. काय आलं? गोळा आलाय कोणाच्या? बायकोच्या. फर्स्ट फ्लाईट आहे. आता तिला पहिल्यांदा मी हवेत घेऊन चाललोय. मागचं मागे काय चालू आहे लोकांचं? जे जुने झाले ते नवीन कपल सारखं. तर मित्रांनो, आता आपण आलो वॉशरूम मध्ये. हे इंडिगोचं वॉशरूम आहे. आणि छोटंसं बेसिन येते. कार्यक्रम आहे ते मिरर. आणि मी इथे छोटासाच आहे. एंट्री मारल्या मला संपला दरवाजा. चला, तर बाहेर जाऊया. ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे. आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनी ओर खींचें और नाक और मुंह. चला, आता टेक ऑफ घेणार आहे. आनंद बघा, आनंद. बायकोच्या आनंदात मी पण सामील आहे. तर मित्रांनो, आता आम्ही अमृतसरला लँड झालेलो आहोत. इथे उतरलो आहोत. ह्या प्लेनने आलेलो आहोत आम्ही. आणि फोटोशूट चालू आहे. आणि इथे 5 डिग्री टेम्परेचर आहे. पूर्ण धुके राहिले तिथे. मित्रांनो, आता आम्ही उतरलो अमृतसर एअरपोर्टला.
तर बाहेर आलो तर पार्किंगमध्ये जातो आहे. गाडी तिकडे आमची आलेली आहे आणि सगळे आलेले आहेत तिथे. सगळे चेंज वगैरे करून आलेले आहेत मस्तपैकी. तर आता जाऊया पार्किंगमध्ये, गाडी कुठे उभे बघूया आणि इथून जायचं आपल्याला. पहिलं गुरुद्वाराला जायचं आहे, तिकडे दर्शन घेऊया. तिथून मग पुढे आता कुठे जायचं ते त्यानंतर ठरवू कुठे जायचं. अमृतसर एअरपोर्टला माझे 2 मित्र आणि इथे 5 डिग्री सेल्सिअस थंडी. धूर येतो का धूर? येतोय. चला तर आमची गाडी आलेली आहे. आता आम्ही चाललो गोल्डन टेम्पलला. किती वाजले आता बघ सकाळचे? थंडीतून काय कळत नाही. 9:15 म्हणजे 9 वाजले आहेत. तो सर यहाँ पे मैं 5:30-6 बजे का खड़ा हूँ. आपने बताया था ना. आर्टिका आमची गाडी आलेली आहे. आर्टिका इथे 6:30 बजे फ्लाइट. जाऊया आता पुढे. पंजाबच्या रस्त्यावरती बघा, पंजाब अमृतसरच्या रस्त्यावरती लोक गाड्या चालवतात. गाड्या, लहान मुलांच्या गाड्या. बॅगा आम्ही घेऊन चालवत आमच्या गाड्या चालवत. हा इथला मार्केट आहे. तर हे बॅग आम्ही लॉकरमध्ये ठेवणार. त्यानंतर गुरुद्वारामध्ये आतमध्ये जाऊ दर्शनासाठी. आणि हा इथं मार्केट असा. चला तर आम्ही आता चाललो आहोत नाश्ता करण्यासाठी. नाश्ता वगैरे करू, त्याच्यानंतर जाऊ आम्ही आतमध्ये दर्शनाला. काय घ्यायचं? तर आता आम्ही मॅगी घेतोय. प्लेन मॅगी इथे 50 रुपयाला मिळते आणि व्हेजिटेबल 80 रुपये. खूप महाग विकतात यार इथे. आमची मुंबईवर आहे सगळ्यात स्वस्त. चला आता एक प्लॅन चेंज झालेला आहे. एक व्हेजिटेबल आणि 5 प्लेन. आणि इथे अशी गर्दी आणि थंडी खूप आहे. धूर येतो बघा, धूर खूप थंडी आहे. चला आता आमची मॅगी आलेली आहेत. नाश्ता करून घेतो आम्ही. चला तर आम्ही गुरुद्वारामध्ये चालू दर्शनासाठी. दर्शन घेऊया मस्त. चला आतमध्ये जाऊया. चला तर आता आम्ही आलो आतमध्ये गुरुद्वारामध्ये. हे बघा, हे गोल्डन टेम्पल समोर आहे. गोल्डन टेम्पल. तर आम्ही आलो लंगर खायला. बघा, हे लंगरमध्ये असं जेवण असतं. खूप मस्त आणि खूप चांगली टेस्ट आहे. आणि आपले अर्धे लोक तिकडे बसले आहेत. चला तर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून निघतोय जालियनवाला बागसाठी चाललो आहे. आता गर्दी बघा वाढत चालली आहे. आम्ही सकाळी आलो होतो आणि जालियनवाला बाग झाल्यानंतर बागा ऑर्डरला आम्ही जाणार आहोत. आता जाऊया. इथे 2-3 मिनटावरतीच आहे जालियनवाला बाग. आणि असं इथं मार्केट आहे. सुंदर असं मार्केट. कसं वाटलं तुला दर्शन घेतल्यावरती? आवडलं का गोल्डन टेम्पल? खूप छान वाटलं गोल्डन टेम्पल बघून. तुला कसं वाटलं गोल्डन टेम्पल बघून? फर्स्ट क्लास, मजा आली. आणि चला जालियनवाला बागला जाऊया आता. हे असे इथे स्टॅच्यू बनवलेले आहेत भिंतीवर ते. तर आपण आलेलो जालियनवाला बागमध्ये आणि अशी सुंदर अशी बाग आहे ते. तर ह्याचा खरा इतिहास काय ते मला अजून माहीत नाही, पण मी दाखवायचा प्रयत्न करतो. जर कोणाला माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा नक्की याचा इतिहास काय आहे जालियनवाला बागचा. ह्याला हे सुंदर आहे ना, मस्त वाटतं ना, सही रे. अरे तिथे त्यांनी वरतून हे केलं आहे पाणी यायला. हां, दगडातून पाणी असं वाटतं ना. सुंदर यार, मस्त. आणि इथे नीट आणि क्लीन आहे एकदम मस्त, एकदम कुठे कचरा नाही. आणि समोर असं इथे स्तंभ आहे, असं गार्डन. तर इथं हा स्तंभ आहे, पण सुंदर असं बघा तळाव आहे इथे. हा, कमळाची फुले येतात इथे बघ. आणि हा इथे स्तंभ.
आणि ते जे आहे ना याच्या समोर तिथे लोकांना गोळ्या मारल्यात असं काहीतरी आहे याचा इतिहास. तर बघूया आतमध्ये जाऊन तिकडे काय. हे बघा जे मी तुम्हाला मगाशी बोलवतो ना ज्या भिंतीवरती गोळ्या, तर इथे लिहिलं आहे. हिंदीमध्ये पण आहे, इंग्लिश आणि पंजाबीमध्ये. इस दीवार का अपना एक ऐतिहासिक महत्व है क्योंकि इस पर गोलियों की 28 चिन्ह है. चला आता बघूया. हे व्हिडिओ पाहिलं तर पॉज करून तुम्ही वाचू शकता. आपण बघूया आता भिंतीवरती कुठे कुठे आहेत ते. हे बघा हे मार्क जे केलेत ना तिथे गोळ्यांचे निशाण आहेत. गोळ्या आहेत रे वाटतं आतमध्ये. तर मित्रांनो ह्या भिंतीवरती आहे ना 36 बुलेट्स आहेत. हे रोलेक्ट ॲक्टच्या विरोधासाठी इथं आलेले मीटिंगसाठी. तर इथे ना गोळ्या घातल्या. तर ते इथे आहेत बघा निशाण व्हाईट कलरमध्ये आहेत ना ह्या भिंतीवरती. तर तिथे गर्दी भरपूर आहे. आपण निघूया आता. आपल्याला जायचं वाघा बॉर्डरला. चला. तर आता आपली गाडी आलेली आहे. तर आता आपण चाललो आहोत वाघा बॉर्डरला. तर गाडीमध्ये सगळे बसतील. आता आपण निघूया लवकरात लवकर. चला तर जाऊया पुढे. तर आपण आता आलेलो वाघा बॉर्डरला. आता आतमध्ये जाऊया स्टेडियममध्ये. बघूया आता तिकडे परेड चालू होईल. बघायला मिळेल, तुम्हाला पण बघायला मिळेल. असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गर्दी बघू शकता किती आहे इथे आतमध्ये एंट्रीला. आता आम्ही इथे नाश्ता घेतोय खाण्यासाठी, कारण की परत आतमध्ये गेल्यावरती मिळणार नाही खायला. तर चला जाऊया आपण पण आतमध्ये जाऊया. लेडीजची वेगळी लाईन आहे, जेंट्सची वेगळी लाईन आहे. तर आता आम्ही आलेलो आतमध्ये. आपला देशाचा तिरंगा. तर आम्ही चाललो आतमध्ये. थंडी इथे भरपूर आहे. इकडे सगळे आपले मिलिटरीचे जवान उभे आहेत आणि असा आपला झेंडा तिरंगा फडकतोय. किती गर्दी आहे बघा आतमध्ये जायला. सीमा सुरक्षा बळ स्वर्ण जयंती द्वार. तर ह्या डोरने आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर आपण आलो सीमेवरती. गर्दी बघा किती झाली. ही गर्दी फक्त भारताची आहे आणि समोर पाकिस्तान बॉर्डर. एवं पाकिस्तान रहने के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को सम्मानित कराते हैं और आज की शिविर के नेतृत्व कर रहे हैं श्री गौरव शर्मा
अध्यक्ष अमरीश कुमार सिंह। किसी भी अन्य का प्रयोग न करें और जब तक रिटर्निंग सेरेमनी परेड समाप्त हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहें। परेड समाप्ति के पश्चात ही अपने स्थान को छोड़ें। वो स्टेडियम से बाहर निकलेंगी। स्टेडियम के मुख्य द्वार, स्वर्णमय द्वार एवं स्टेडियम में एग्जिट गेट का प्रयोग करें। एक बार फिर से आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन है कि परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहें। साथ ही कीमती सामान मोबाइल बस बच्चों एवं बुजुर्गों का विशेष ध्यान रखें। धन्यवाद। हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर. आपण आहोत हिंदुस्थानमध्ये, त्या बाजूला पाकिस्तान, आणि हे इथे इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स.
तर आता आपण आलो BSF म्युझियमच्या इथे आणि त्या बाजूला बघा तिकडे पाकिस्तान बॉर्डर, इथे BSFचा प्लेन आहे आणि अशी सर्व माणसं फिरतात बघण्यासाठी. आणि इथं आपले हिंदुस्थानचे जवान. चला तर आता म्युझियम बघून घेऊया. इथून आहे ना असं त्या बॉर्डरवरती लक्ष ठेवतात, तिकडून कोण सैनिक वगैरे येतात का काय हल्ला करतात काय, असं इथं आहे. आणि इथं प्लेन आपला, आणि ते तुम्ही माहिती बघितली असेलच. आणि आपला झेंडा. तर आता आपण चाललोय म्युझियममध्ये. हे तिकीट दिलेलं आहे 10 रुपये पर पर्सन. इथे आतमध्ये जायचं आहे. बघूया आता आतमध्ये कसं कसं काय आहे ते. थंडी इथं गेली. तर इथे माहिती दिलेली आहे सीमा सुरक्षा दल. बघा इथे खरखरच्या बंदूक ठेवलेल्या आहेत. आणि त्याचं नाव पण लिहिलेलं आहे कोणती कोणती आहे ते. राफेल 7.62 mm बोल्ड ॲक्शन. बघा इथे कोणते कोणते पिस्तॉल आहेत ते दाखवलेत. पिस्तॉल, रिव्हॉल्वर, 38 आणि सर्व ओरिजिनल आहेत. ओरिजिनल. AK-47 बघ भाई. AK-47 राफेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आलो आहे मनालीमध्ये, हॉटेलच्या रूमवरती आहे. तर कालची व्हिडिओ एंड करायची राहिली ती आधी एंड करूया. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर हे दाखवलेलं आहे. माझ्या परीने मी जेवढं होईल तेवढा प्रयत्न केला दाखवण्याचा. तर ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.